बर्थडे आहे भावाचा, जल्लोष फक्त माझा. अरे देवा काय म्हणते मम्मा, आज माझी किती सुंदर दिसते. खरंच थँक्यू. ती गोष्ट आपण होऊच द्यायची नाही. थोडंसं रडलं तर चालेल, थोडा वेळ 5 मिनिटं रडतात, 10 मिनिटं रडतात, परत ते आपोआप डायव्हर्ट होतात. जर त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं ना तर आपोआप त्यांचं माइंड डायव्हर्ट. आणि आता वाजले 7:30, तरी पण असं वाटतंय 6 वाजले. छान धुकं पडले पहिल्यांदा. आता पाऊस गेला बाबा, बरं झालं एकदाची. हॅलो गुड मॉर्निंग. तर रात्री मी स्कूलला जाणार आणि खाऊ करताना मला मामाने मिरचीची पोळी दिली होती. ते आता गाडी स्कूटीवर जाताना आणि विहान बघा. लवकर जायचंय. गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. या रस्ता करेला व्यवस्थित बोल. बोला. गुड मॉर्निंग इंडिया. या नाश्ता करायला. काय आज नाश्त्यामध्ये? बेसनची पोळी. बेसनची पोळी आणि भात. खावा. चला, सिया स्कूलला गेली आणि मम्मी पप्पा शेतात गेलेत आणि आता मला करायची आहे दोडक्याची भाजी. इथे कालच मी खोबऱ्याचा मसाला करून ठेवला होता, म्हणजे भाजीला लागणार होता तर एक्स्ट्राच मी करून ठेवला, म्हणजे कसं एक 4 दिवस तरी ॲटलिस्ट मसाल्यापासून आराम. तर ह्यामध्ये आहे खोबरं, लसूण, अद्रक, जिरं, कोथिंबीर. तर एवढं सगळं असतं खोबऱ्याच्या वाटणमध्ये. आणि आता मी काय करणार आहे, हे जे खोबऱ्याचं वाटण आहे ना ते ह्या ताटामध्ये घेणार, जितकं लागतं तितकं. कारण मला ना सुका दोडका करायचा आहे, जास्त पाणी नाही करायचं. आणि भरलं वांगं कसं करतो आपण तसं करायचं आहे, म्हणजे भरून करायचं आहे. तर त्यासाठी मी इथं खोबऱ्याचं वाटण. आणि आता इकडे मी काय काय घेतलं तुम्हाला दाखवते. हे आहे आपली लाल तिखट म्हणजे चटणी, आम्ही चटणी बोलतो. हळद, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट आहे तो घ्यायचा राहिला आहे. आणि हे सगळे यामध्ये मिक्स करणार आणि मग आपल्या दोडक्यामध्ये फिल करणार, भरणार आणि तेलामध्ये सोडणार. तर अशा प्रकारे आता माझी भाजी बनवते. आता झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, आता माझे सगळे दोडके भरून झाले आणि हे असं सजवलंय आणि असं उभं असं व्यवस्थित ठेवलंय ना, तर अतुल म्हणतोय मला केक सारखं वाटायला आलंय, मफिन सारखं. तर हे तिखट मफिन्स आहेत. आता आपण तेलामध्ये त्याला सोडणार आहे, फ्राय करणार. चला. Do you know the muffin man? चला, आता 10-15 मिनिटात आपली भाजी रेडी होते. ह्या सगळ्यालाच वेळ लागतोय, शिजायला वेळ लागत नाही. जरासं दोडका कसा जरासा असा थोडासा कच्चा असला ना तर चांगलं लागतं. एकदम त्याला पूर्ण मेल्ट झालं नाही चांगलं लागत. सजावटलाच वेळ लागते. चला, या गरम गरम दोडक्याची भाजी खायला. आता बरेच जण असे असतील की ज्यांना दोडका नाही आवडत, मग ज्यांना आवडतो त्यांना बोलवते. आणि मलाच नाही, आमच्या घरात सगळ्यांना दोडका खूप आवडतं. आजी जरा आवडत नाही, पण असा चमचमीत केला ना मग खातो. जरासं पाणी एक्स्ट्रा वाढलेलं दिसलं की तो खात नाही. तर आज खाईल असा आशा आहे, बघूया. काय करतोय रे? काय करतोय? अक्कू मामा. काय असते? हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग. तर आज काहीतरी स्पेशल आहे. अरे देवा काय म्हणते मम्मा, आज माझी किती सुंदर दिसते. खरंच थँक्यू. आणि आज काहीतरी आहे स्पेशल. तर स्पेशल काय आहे तुम्हाला सांगते. बर्थडे आहे भावाचा, जल्लोष फक्त माझा. एवढंच येतं मला गाणं. मस्त पैकी भोपळ्याची ताज्या भोपळ्याची भाजी करून पार्टी दिली आम्ही. तर रात्री आणि रात्री विश केले आम्ही. आता परत करतो हॅपी बर्थडे, गॉड ब्लेस यू, कॉमेडी किंग.
हॅपी बर्थडे कॉमेडी किंग. तर इथं मम्मी चाललंय भाजी निवडायचं. काल भाज्या आणल्या. सिया आमची गेली स्कूलला. वाजलेत 11 सकाळच्या. मला ब्लॉग स्टार्ट करायला तसं काही केलं मी. तर सियाला डाळाला भोपळ्याची भाजी केलेली असते चमचमीत दीदीनं. आणि त्यावेळी काय झालं असतं, थोडा भोपळा असतोय आणि थोडा भोपळा असतोय म्हणून भाजी थोडी होत्या. आणि त्यावेळेला भोपळ्याची भाजी बघून आजीला तोंडाला पाणी आले असते. तर मला एक गॅस दे 2 गॅस दे. हा मग विहानच्या ह्याच्यातली खात होती, पण कसं मोठ्यांना जरा ज्यादा पाहिजे असते ना. तर मग त्याला आवडते म्हणून आज लवकर दीदीला भाजी करायला लावली भोपळ्याची. आणि मग आता खायला बसलाय. चांगलं झालं काय? भोपळ्याची भाजी आवडते म्हणून करा. हा बढिया लग रहा है मेरे मी काय केलं, बाजारात म्हणून भोपळा पण जास्त आणला. कुठला भोपळा येऊ? दुधी भोपळा. लाल भोपळा रे, घाऱ्याचा घाऱ्याचा. त्याला दुधी भोपळा मराठीत. नाही काय लांबडा, दुधी लांबडा मी आणलाय का, ही पण आणलाय. हे लाल भोपळा आहे. पंपकिन भाजी आपल्याला करायची. पंपकिन दुधी नाही आवडत मला. दुधी पण चांगला असते. दुधीमध्ये ग्रीन भाजी केली ग्रीन येल्लो लागते बाबा. लाल नाही त्याची चांगली लागत है ना. त्याची लाल नाही लाल चांगली. नाही चांगलं आणि लागली तर डाळीतली. त्याची खीर चांगला. हा खीर तर करून जमाना झाला आता. आपण किती करत होतो. स्त्रिया लहान होत्या किती करायची. नाही आणि शेतातलं होतं तेव्हा पण करत होतो. आता काय आणलं? आता आणलंय की कर म्हणून. फोन पाहिजे तुला? मार देऊ का मार? हे बघा एवढं पोरगा आगाव झालंय. फोन साठी रडायला. रडलं तर चालेल मला, पण फोन मिळणार नाही. रडलं तर चालेल, फोनचा लाड नाही पाहिजे. विहानचा दंगा ऐकून मी वरती आले. म्हटलं हा बोलूच देणार नाही. मी एकच वेळ लावले की रात्री मी ज्यावेळेला हांतरण वगैरे करत असते तेव्हा एक 10 मिनटं बघायला देते. मग त्याच्यावर मी बघायला देत नाही फोन. मग आता कसं त्याला वाटायला लागले, जरा बोर व्हायला लागलं टॉईजनी खेळून की त्याला फोन पाहिजे बघायला. तर म्हटलं रडलं तर चालेल पण फोन नाही. कारण एकदा जर आपण दिलं, जरा रडायला लागले देऊया म्हटलं, मग त्यांना ती रोज सवय लागते. मग असं वाटतं की रोज त्या टायमाला सकाळी मिळालंच पाहिजे किंवा रोज खेळण्यानं जरा बोर झालं की त्यांना ते मिळालंच पाहिजे. मग सवय आपणच लावतो ना मुलांना, त्यापेक्षा सवय लागूच द्यायची नाही. दिवसातून एक टाइम मी ठेवलाय त्यांचा, तर तेव्हाच त्यांना फोन मी बघायला देते. ते पण 10 ते 15 मिनटं जास्ती नाही. त्याच्यापेक्षा जास्त स्क्रीन टाईम मी त्यांना देत नाही. कारण कसं आहे, जर आपण आतानी रडलं म्हणून दिलं थोड्या वेळ, परत त्यांना काय होतं, एक गोष्ट लक्षात येते की आपण रडलं की आपल्याला फोन मिळतो. त्यामुळे मग ते नेक्स्ट टाइम पण ती स्ट्रॅटेजी यूज करतात. इंटेन्शनली नाही, पण हां रडायचं मग मम्मा देते लगेच असं त्यांना वाटतं. त्यापेक्षा रडलं तर चालेल, पण फोन जे आपण एक वेळ ठरवलं आहे तेवढ्याच वेळेला, बाकी नाही. तर हार्डली 10 to 15 मिनिट्स मी देते. म्हणजे माझं झाड लोट करून अंथरूण करेपर्यंत देते. अंथरूण झाल्या मी फोन काढून घेते त्यांच्याकडून. आणि त्यांना ती सवय आहे की बाबा आता मम्मा अंथरूण झाल्यावर काढते, तर तेव्हा नाही रडत. कारण त्यांना ते म्हणजे काय झालं, रुटीन झालं त्यांचं. अंथरूण झालं त्याला मम्मा फोन काढते. मग हार्डली 10 मिनिट्स लागतात आपल्याला अंथरुणाला, वेळ लागत नाही झाड लोट करून अंथरूण. आणि त्यामुळे ते रडत नाहीत त्यावेळेला. मग आता रडला आणि आता जर फोन दिला, बरं रडले दर 5 मिनटं, मग ते त्यांना सवय लागते ना. असं वाटतं की उद्या पण द्यावं. मग उद्या नाही दिलं तर उद्या रडणार. मग ती गोष्ट आपण होऊच द्यायची नाही. थोडंसं रडलं तर चालेल. थोडा वेळ 5 मिनटं रडतात, 10 मिनटं रडतात, परत ते आपोआप डायव्हर्ट होतात. जर त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं ना तर आपोआप त्यांचं माइंड डायव्हर्ट होतं. आणि लक्ष दिलं, मुला इकडे ये असं जरा पॅम्पर त्यांना करायला गेलं की मग ते जास्त रडतात आणि जास्त त्यांची एनर्जी वेस्ट होते. म्हणून मी काय करते, मी म्हणजे आम्ही घरातले सगळेच रडायला ना त्यांच्याकडे बघत नाही. एक 10 मिनटं त्यांच्याकडे बघायचं नाही, ऑटोमॅटिक त्यांचं रडणं थांबते. आणि आपण जास्त पॅम्पर करायचा प्रयत्न केला की त्यांना जास्त रडू येतं. मग जास्त रडल्याने जास्त एनर्जी वाया जाते. त्यामुळे आम्ही काय करतो, रडायला लागलं तर रडू दे, कोणीच बघायचं नाही, सगळेच ठरवतो. आता रडायला लागले हे चुकीच्या गोष्टीसाठी रडते बाळ, म्हणजे फोन मागण्यासाठी किंवा काय भांडण्यासाठी रडत असेल. हां काही लागल्यावर तर आपण बघतोच, पण जर असं विनाकारण बाळ रडत असेल तर त्याच्याकडे अजिबात बघायचं नाही. मग म्हणायचं रडू दे. मग 10 मिनटं आपोआप तो ॲटोमॅटिक शांत होतो बाळ. त्यामुळे असं आहे. तर तुम्ही पण जर छोट्या मुलांचे पॅरेंट असाल तर ही गोष्ट नक्की करा. म्हणजे लहान बाळ जर विनाकारण रडत असेल, म्हणजे आता विहान एवढा त्याने एकदम लहान नाही, मग त्याला भूक वगैरे लागली असते, तर विहान एवढी बाळ कसं खाल्लं पिल्लं असते आणि असा फोनसाठी आता जसा तो रडत होता, तर त्याला 2 मिनटं रडूच दिलं ना, शांत त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर ऑटोमॅटिक तो शांत होतो. म्हणजे मी माझ्या अनुभवावरून सांगते. आणि जर आपण त्याला जास्त पॅम्पर करायला गेली मग ते डोक्यावर चढतात. मग मुलांना कसं सवय लावणं पण आपल्याच हातात आहे. आणि चांगली सवय लागली तर ठीक आहे,
आणि आपण जर समजा चुकीच्या गोष्टीला जरा सपोर्ट केला मग ते त्यांना त्यांच्या रुटीनमध्ये बसून जातात, मग ते चुकीच्या सवयी काढणं खूप अवघड होते, त्यापेक्षा चुकीच्या सवयी लागूच द्यायच्या नाहीत असं असतं. तर आता म्हटलं वरती जाऊया. आणि आता 2-3 दिवस झाला मला कमेंट येऊन पण मला व्लॉग करायचं झालं नाही. तर मला कमेंटमध्ये तुम्ही विचारलं होतं की बिग बॉसमध्ये कोणाला सपोर्ट करता. तर बिग बॉसमध्ये आम्ही गौरव, अभिषेक, प्रणित, अश्नूर आणि मृदुल यांच्या टीमला सपोर्ट करतो. त्यात पण आता हे प्रणित जो आहे तो त्याच्या हेल्थ इश्यूजमुळे बाहेर निघाला आहे आणि गौरव चांगला खेळतो आहे. अभिषेकचं थोडंसं गेम चुकीचं झालं आहे, म्हणजे ज्यांनी त्याला वाचवलं गौरवनी तर त्याच्यासोबतच थोडेसे इश्यूज क्रिएट होत आहेत त्याचे. पण तसा ओव्हरऑल त्यांनी गेममध्ये चांगला खेळला आहे, त्यामुळे आता गौरव, अभिषेक हे चांगले खेळत आहेत. प्रणित बिचारा म्हणजे होप करूया की तो लवकर ठीक होऊन लवकर यावं शोमध्ये, कारण त्याच्याशिवाय पण मजा नाही, कॉमेडी करत असतो छान. तो गेल्यामुळे एक थोडंसं काहीतरी कमी असल्यासारखं वाटतं शोमध्ये. तर ही टीम पॉझिटिव्ह टीम म्हणून ओळखली जाते, तर ह्या टीमला आपण सपोर्ट करतो. आणि मला असं वाटतं की गौरव आणि अभिषेक ह्या दोघांमध्ये म्हणजे थोडंसं हे होईल, टाय होईल. तर दोघं मला फायनलिस्ट दिसत आहेत. प्रणित असता तर प्रणित पण म्हणजे 3 नंबरला प्रणित, हे तिघं असते फायनलिस्ट, गौरव, प्रणित आणि अभिषेक. पण आता सध्या प्रणित नसल्यामुळे गौरव आणि अभिषेक हे दोघं मला फायनलिस्ट दिसतात. तर बघूया कोण जिंकते दोघांपैकी. बाकीचं तर कोण जिंकण्यासारखं वाटत नाही, पण हां अमाल किंवा काय रे तान्या वगैरे हे थोडंसं एंडपर्यंत राहतील असं वाटतंय. पण जिंकणार त्यांच्यातलं कोण नाही. जिंकणार एकतर गौरव किंवा अभिषेक, ह्या दोघांपैकी जिंकणार मला पूर्ण विश्वास आहे. आणि ते दोघं छान खेळतात. चला आता मी विहान खाली बघून येते काय करतोय.